नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. केरळम विधानसभेचा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या 10 दिवसानंतर काँग्रेस पक्षानं आपला मुख्यमंत्री कोण असेल, हे जाहीर केलं आणि व्ही.डी. सतीशन जे 69 वर्षाचे आहेत, 6 वेळेला आमदार म्हणून निवडून आले. तर ते आता केरळमचे मुख्यमंत्री असतील. माझ्या मते श्री राहुल गांधी यांनी घेतलेल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीतल्या काही महत्त्वाच्या निर्णयापैकी हा एक निर्णय आहे. कारण त्यांनी जर त्यांचे अतिशय जवळ असलेले के.सी. वेणुगोपाल यांची निवड केली असती, तर अतिशय चुकीचा संदेश पक्षामध्ये गेला असता. आणि केरळ विधानसभा निवडणूक कव्हर करत असताना मला प्रकर्षाने हे जाणवलं, की महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये आता रेस लागली होती, की कोण होणार मुख्यमंत्री? आता झालंच आहे. कारण लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काहीतरी फार मोठा चमत्कार होईल, असं त्यांना वाटतच नव्हतं. आणि काय त्यांच्यामध्ये शह-काटशह सुरू होते आणि परिणाम महाराष्ट्राच्या समोर आहे. केरळमध्ये नेमकं तसंच होईल असं वाटत होतं. कारण रमेश चेन्निथला, जे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आहेत. त्यानंतर व्ही.डी. सतीशन, जे विरोधी पक्षनेते होते आणि के.सी. वेणुगोपाल, जे तिथले प्रभारी पण होते आणि अर्थात श्री राहुल गांधी यांच्या खूप जवळचे होते. ह्यापैकी कोण मुख्यमंत्री होणार ह्याची खूप आधीपासून चर्चा सुरू होती. कारण तिथे काही भाजप, त्यांच्या सो कॉल्ड रेवडी वगैरे असं काही नव्हतं किंवा धर्माधारित राजकारण, त्याची जी पॉलिटिकल डेमोग्राफी आहे ती जुळतच नाही केरळमध्ये भाजपसाठी. आणि त्यामुळे एकतर डावे किंवा मग काँग्रेस पक्ष, यू-डी-एफ किंवा एल-डी-एफ. आणि यू-डी-एफ सत्तेवरती येणार हे जवळपास माझ्या प्रत्येक विश्लेषणातनं केरळमधल्या मी ते सांगितलं होतं आणि पत्रकारांना त्याचा अंदाज येतो तसंच राजकीय नेत्यांना येतो. आणि म्हणून आत्ताची व्ही.डी. सतीशन यांची ही जी झालेली निवड आहे, ही का महत्वाची आहे? कारण 140 पैकी 102 जागा जिंकल्यानंतर सुद्धा काँग्रेस पक्षाला आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण, हे ठरवता येत नव्हतं. त्याचं मुख्य कारणच हे होतं, की एकमत होत नव्हतं. आणि ते एकमत न होण्याचं कारण असं होतं, की प्रत्येकाला आता मुख्यमंत्री होण्याची संधी वाटत होती. आणि के.सी. वेणुगोपाल, ज्यांचं नाव महाराष्ट्रात कायम चर्चेत असतं, ते तर राहुल गांधी यांचे राइट हँड. आणि म्हणूनच माझ्या मते श्री राहुल गांधी यांनी हा जो निर्णय घेतला, की पार्टी हायकमांडनी थेटपणे कोणाची नियुक्ती केलेली नाही, हा संदेश जाऊ नये. तर माझ्या मते इट्स अ गुड मूव्ह. अतिशय चांगला निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला. कारण बघा, मला जी माहिती आहे, काल रात्री 3 वाजेपर्यंत म्हणजे आजच्या पहाटेपर्यंत कोण मुख्यमंत्री असावा याच्यावरती खूप खल झाला. राहुल गांधी स्वतः सक्रिय होते, पण मुख्यमंत्री निश्चिती काही होत नव्हती. केरळमधल्या आमदारांना के.सी. वेणुगोपाल यांची पसंती होती. स्वाभाविक आहे, राहुल गांधी यांच्या खूप जवळचे आहेत. पण सगळे नेते हे सतीशनच्या बाजूने होते, की ज्यांनी विधानसभेमध्ये आधीच्या सरकारला, पिनराई विजयन यांच्या सरकारला बऱ्याच मुद्द्यावरती अडचणीत आणलं होतं आणि त्यामुळे त्यांना असं वाटत होतं, की पक्षानं याचा विचार करायला हवा. काय झालं, की 10 दिवस उलटले. बहुमतानंतर सुद्धा काँग्रेसला केरळमध्ये मुख्यमंत्री ठरवता आला नाही, ज्याचं कारण मी आता तुम्हाला सांगितलं. 12 मेला रात्री 3 वाजेपर्यंत मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी बैठका सुरू होत्या. पण आता जी हायकमांड संस्कृती भारतीय जनता पार्टीमध्ये स्थिरावली, ज्याचं मूळ काँग्रेसमध्ये आहे, ती इतकी स्थिरावली आहे, की आता श्री अमित शहा आणि श्री नरेंद्र मोदी जे ठरवतील तेच मुख्यमंत्री होतात. तिथे सुद्धा कथित लोकशाहीच आहे भाजपमध्ये. काँग्रेस हा सगळ्या प्रवाहातनं गेलेला आहे आणि काँग्रेस पक्षावरती घराणेशाहीचा आरोप इतका आता ठासून भरलेला आहे, की तिथे जर असा कोणताही निर्णय घेतला असता, की ज्याच्यातनं राहुल गांधी यांना अनुकूल असंच सगळं घडतं आहे, असा पुन्हा एकदा संदेश गेला असता, तर ते चुकीचं होतं आणि म्हणून केरळसोबतच 4 मेला पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी इथल्या निवडणुकीचे निकाल लागले. सगळे मुख्यमंत्री झाले. सगळ्यात शेवटी ह्या मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली. पक्षाचे नेते जयराम रमेश यांच्या मते 14 मेला मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा होईल असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे त्याने केलं. राहुल गांधी यांचे विश्वासू के.सी. वेणुगोपाल, राज्यातील काँग्रेसचे सर्वात मोठे नेते व्ही.डी. सतीशन आणि पक्षाचे सर्वात अनुभवी रमेश चेन्निताला हे दावेदार होते. गेल्या 5 दिवसापासून मुख्यमंत्री ठरवण्यासाठी बैठका सुरू होत्या 5 दिवसापासून. या गोंधळात केरळमध्ये पक्ष फुटण्याच्या स्थितीला आला होता. आणि म्हणून जे आलंय, लोकांनी निवडून दिलं आहे, ते केवळ आपण नेता निवडू शकलो नाही म्हणून हातातनं घालवलं आणि तिथं आहेतच पुन्हा सगळे लोकं. जी माहिती मिळते त्याप्रमाणे हायकमांड के.सी. वेणुगोपाल यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित होता.
तर सतीशन आणि रमेश चलनेतला याला विरोध करत होते. तो विरोध रस्त्यावरती आला होता. म्हणजे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इतका मोठा विरोध केला रस्त्यावरती, मोर्चे काढले वगैरे, वगैरे. लोक म्हणतील आता ते भाजपमध्ये शक्य नाही कारण तिथे मोठी हुकुमशाही सुरू आहे. पण हे पूर्वी काँग्रेसमध्ये पण झालेलं आहे. त्यामुळं जे लोक आज भाजपला नावं ठेवतात, त्यांनी हे पण लक्षात घ्यावं आणि जी भाजप काल काँग्रेसला नावं ठेवत होती, त्यांनी पण आज लक्षात घ्यावं, की भाजपमध्ये सुद्धा तीच हायकमांड प्रवृत्ती आज पूर्णपणे स्थिरावलेली आहे. नावालाच प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांच्या वगैरे निवडणुका होत्या. तीच स्थिती भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाच्या निवडीवरती. केरळचे हे जे 3 दावेदार होते, त्यात प्रत्येकाची काही ना काहीतरी बाजू होती. के.सी. वेणुगोपाल यांची सकारात्मक बाजू अशी होती, की बहुतांश आमदारांचा त्यांना पाठिंबा होता. राहुल गांधी यांच्या खूप जवळचे होते. त्यांना राज्य आणि राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव होता. पण त्यांची नकारात्मक बाजू अशी होती, की मित्रपक्षांना वेणुगोपाल यांच्या नावावर विश्वास नव्हता. पक्षाच्या समर्थकांची सुद्धा पहिली पसंती नव्हती. पण ते राज्याच्या राजकारणापासून दूर होते. व्ही.डी. सतीशन ज्यांची स्ट्रेंथ अशी होती, की ते निवडणुकीमध्ये यू-डी-एफचा सर्वात मोठा चेहरा होते. 2019 ते 2026 पर्यंत विरोधी पक्ष म्हणून त्यांनी जबरदस्त कामगिरी केली होती. त्यांना मित्रपक्षाचं सहकार्य होतं. त्यांना नकारात्मक एवढीच बाजू होती, की सतीशन एक परोपकारी व्यक्ती म्हणून ओळखले जातात. वरिष्ठांच्या मते ते व्यवस्थापनीय नाहीये. मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीमुळे पक्षात सत्तांतर होण्याची भीती होती आणि रमेश चन्नीथाला यांच्याबद्दल पण तेच होतं, की नवीन आमदार पाठिंबा देत नव्हते वगैरे, वगैरे. पण माझ्या मते ही जी निवड झाली, ती निवड मुख्यमंत्री हा पार्टी हायकमांडनं लादलेला नाहीये. या एका निकषाला जागून झाली. 10 वर्षानंतर काँग्रेस पक्षाला जे केरळमध्ये सत्तेत सत्तांतर करून सत्तेत संधी मिळाली. कारण काँग्रेसनं मताचा वाटा जरी आपण बघितला तर काँग्रेस 63 जागा घेऊन 29% मतं घेऊन आलाय तिथे. सी-पी-एम 26 जागा घेऊन 21.9% मतं आहेत. आय-यू-एम-एल ही जी मुस्लिम लीग पार्टी आहे त्याला 22 जागा मिळाल्या. जे काँग्रेस पक्षाचे सहकारी पक्ष आहे त्यांना 11.1% जागा मिळाल्यात वगैरे, वगैरे. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील जे यू-डी-एफ आहे, त्या यू-डी-एफला हे सत्तांतर होत असताना हा पण विश्वास लोकांना द्यायचा होता, की पार्टीकडनं वरून कोणाला लादलं नाहीये. हां, हे खरं आहे, की के.सी. वेणुगोपाल यांना मी म्हणालो तसं 50% हून अधिकच्या आमदारांचा पाठिंबा होता. पण त्याचं कारण पण तेच आहे, की काँग्रेस पक्षामध्ये जे हायकमांड कल्चर आहे, त्या हायकमांड कल्चरमुळं राहुल गांधी यांच्या नावावरती जी त्यांच्या भोवतीची जी स्थिती आहे, ती स्थिती पाहता आणि इंटरेस्टिंगली तुम्हाला उत्तर आणि दक्षिण भारत हा काँग्रेस पक्षासाठी तरी मोठी विभागणी दिसते आपल्याला. तामिळनाडूमध्ये अतिशय खुबीनं थलपती विजयनबरोबर काँग्रेस पार्टी गेली. त्यांना नवीन बदल हवा होता. केरळमध्ये ते सत्तेत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये ते सत्तेमध्ये तेलंगणामध्ये माफ करा. आंध्र प्रदेशमध्ये त्यांचं अस्तित्व नाहीये. पण दक्षिण आणि उत्तर या भेदामध्ये उत्तरेनं काँग्रेसला जवळपास अव्हेरलंय. पण दक्षिणेमध्ये अजूनही काँग्रेस पक्षाचा बोलबाला आहे आणि तिथं जर असा काही चुकीचा निर्णय झाला असता, तर मग मात्र फार चुकीचे संदेश गेले असते. सो दॅट कॉन्टेक्स्ट राहुल गांधी यांचा हा निर्णय उत्तम आहे, की त्यांनी आपल्या खूप जवळच्या अगदीच 24 तास बरोबर असलेल्या नेत्याला डावलून तिथे लोकात राहणारा नेता निवडून दिला. म्हणून या अशा प्रत्येक निर्णयाचं विश्लेषण करायला हवं. तुम्हाला काँग्रेस आवडो किंवा न आवडो, तुम्हाला भाजप आवडो किंवा न आवडो, पण असंच तटस्थ विश्लेषण केल्याशिवाय तुम्हाला राजकारणातले धागेदोरे नाहीत कळणार. थांबूया आपण इथे. थँक सो मच. हे चॅनल सबस्क्राईब करा.